चला मित्र, आज सकाळ सकाळ आपण नाश्त्याला मस्त उपीट बनवूया. बघू मी लागणारं साहित्य काय काय घेतले बघू शकता तुम्ही. उडदाची डाळ बघू शकता तुम्ही. हे बघा आता पाणी उकळायला ठेवणार आहे. आता रवा मी भाजायला टाकणार आहे बघा तुम्ही बघू शकता. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं आता तुम्ही बघू शकता. आता हे मला एवढं एवढं बाद झालं बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. आपल्याला मस्त सुक्क बनवायचं आहे बरं का. आता हे सगळं असं व्यवस्थित गॅस बारीक करत्या बघू शकता. चांगलं लालसर भाजायचं बरं का. उपीट 10 मिनिटात होतं. 10 मिनिटाच्या आत होतं बघा. पाणी उकळायला ठेवायचं. असं भाजायचं मस्तपैकी मध्ये लालसर जर बरं का. तुम्हाला दाखवते कसं भाजायचं ते पण दाखवते का. भाजून घेऊया आपण. हे बघा कसं भाजलाय लालसर. असं भाजून घ्यायचा. हे बघा तुम्ही बघू शकता. आता एका प्लेटमध्ये काढून घेते बरं का. जेवढं लागतं तेवढं तेल टाकणार आहे मी. हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. हे बघा मी तेल टाकलंय बघा. आता लगेच आपल्याला कढीपत्ता टाकूया. मोहरी टाकली बघा आधी. बघा आधी मोहरी टाकायची बरं का, मग कढीपत्ता टाकायचा बरं का. चांगली फुटू द्यायची बघा मस्तपैकी मध्ये. हे बघा कढीपत्ता, मिरची, हे बघा कांदा आणि टमाटा संगतीत टाकायचा. बघू शकता तुम्ही. कांदा आणि टोमॅटो संगतीत टाकलंय बरं का. आणि उडदाची डाळ, कारण चांगली तेलात फ्राय झाली पाहिजे ना आपली डाळ. चांगला असं फ्राय करायचं बरं का तेलात. तुम्ही बघू शकता. उपमा, त्याला उपमा म्हणतात, उपीट बोलतात मराठीत. त्याला खूप काय काय बोलतात बघा. तुम्हाला सांगितले मी उडदाची डाळ कशी भिजायला घातली होती. अर्धा तास घालायची आधी भिजायला भिजती. आणि त्याला चांगली फ्राय होऊ द्यायची बघा. तुम्ही बघू शकता बघा. आता मीठ टाकते बरं का. चवीपुरतं मीठ. बघा चवीपुरतं मीठ टाकलंय बघा. कसं भाजलंय. उडदाची डाळ पण बघा तुम्ही कशी भाजली. स्लो गॅस करते बघा. तुम्ही बघू शकता. खूप टेस्टी लागतं बरं का. पाणी उकळायला ठेवलंय मी उकण्यासाठी. रवा याचे तर टाकायचं आहे बरं का. हे बघा तेलात परतायचंय बरं का. असं मस्तपैकी मध्ये करायचं. मी हळद नाही टाकणार बरं का. तुम्हाला टाकायचे तुम्ही टाकू शकता. बिना हळदीचं पण छान लागतं. हे बघा मी आता पाणी टाकणार आहे बरं का. मला हलवायला कोण नाही. गाठ्या उद्यायच्या ना का. थोडंसं अजून टाकते. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. ज्याला सुक्क पाहिजे सुक्क पण हे करू शकते, पातळ हे करू शकते. बाग झालंय का त्यालाच गाठ्या. कसं झालंय. असं हलवायचं. गाठ्या होऊ द्यायच्या ना. थोडी धना कोथिंबीर. तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे. तुम्हाला शेंगदाणे घाला तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता बरं का. कसं झालंय उपीट बघू शकता तुम्ही. हे बघा बघा तुम्ही. बघा आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवणार. पण कोथिंबीर पण टाकली. मोठा रवाच घ्यायचा बरं का. याला भाजताना मोठा रव्याचं छान लागतं ते. खूप सुंदर झाले बघा उपीट. आता नाश्त्याला खावा तुम्ही. तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये काढून.
कसं झालंय उपीट तुम्ही बघू शकता. किती सुंदर झाले बघा उपीट. हे बघा तुम्हाला दाखवते बघा. हे बघा ह्याला उपमा म्हणतात बघा, उपीट बोलतात ह्याला. तर तुम्हाला आमचं उपीट आवडलं असेल, मी हळद घातली नाही बरं का, तुम्हाला आमचं उपीट आवडलं असेल करणं तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद देशील. आमेन.